नमस्कार. हां, आज आपण ना प्रोटेक्शन प्लॅनमध्ये प्युअर टर्म इन्शुरन्स आणि प्युअर टर्म इन्शुरन्स विथ रिटर्न ऑफ प्रीमियम ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करणार आहोत. इथे आपण टाटा AIA लाईफ इन्शुरन्स कंपनीचे आपण प्लॅन्स बघूया. इथे प्रोटेक्शन सोल्युशनमध्ये आपण जाऊया. आपण आपल्या क्लायंटचं इन्फॉर्मेशन भरूया. इथे बघा, संपूर्ण रक्षा प्रॉमिस म्हणून आहे. संपूर्ण रक्षा प्रॉमिस हा इथे प्युअर टर्म आणि प्युअर टर्म इन्शुरन्स विथ रिटर्न ऑफ प्रीमियम आपल्याला इथे पॉलिसी लॉग इन करायची आहे. संपूर्ण रक्षा प्रॉमिस हा ऑक्टोबरपासून रिवाईज झालेला आहे. इथे आपण नंबर टाकला, कस्टमरचं नाव टाकलं. समजा कस्टमरचं एज आहे 24. हां, तर आपण आता प्युअर टर्म इन्शुरन्सबद्दलची माहिती बघूया. इथे 24 इयर्स एक्झाम्पल बघू. जेंट्स बघूया. नॉन स्मोकिंग आहे. स्मोकिंग असेल तर काय फक्त प्रीमियम वाढतो, नॉन स्मोकिंग असेल तर प्रीमियम कमी असतो. लेडीजसाठी प्रीमियम असतो तो फर्स्ट इयरला 15% कमी असतो, डिस्काउंट असतो. आणि जेंट्ससाठी नॉर्मल असतो. सॅलरीडसाठी सुद्धा कमी असतो, नॉन सॅलरीसाठी जास्त असतं. तर सॅलरीड असेल तर त्याला डिस्काउंट मिळतो, नॉन सॅलरीड बिझनेसमॅन असेल तर त्याला डिस्काउंट नसतो जास्त, असं असतं. म्हणून इथं बघा खाली सॅलरीड आहे, नॉन सॅलरीड आहे. तर आता आपण इथे ना 50 लाखाचं बघूया. 50 लाखाचं एक्झाम्पल बघू आपण. लिमिटेड पे आपण 40 वर्षासाठी त्याला देऊया. 40 इयर्सचं आपण एक्झाम्पल घेऊया. 40 इयर्स. लाईफ प्रॉमिस म्हणजे हे काय आहे, प्युअर टर्म इन्शुरन्स आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला परत काही भेटत नाही. पेमेंट टर्म आपण रेग्युलर पे करूया. सध्या रेग्युलर पेचं एक्झाम्पल घेऊया आपण. रेग्युलर पे 40 वर्षे भरणार आणि 40 वर्षे प्रीमियम आणि सॅलरीड आहे. रेग्युलर पे केलं आहे म्हणजे 40 वर्षे तो प्रीमियम भरणार आहे आणि त्याची टर्मसुद्धा 40 वर्षाचीच आहे. त्याचं वय 24 आहे. किती येतं बघा, त्याचा प्रीमियम येतो 7,959 रुपये फर्स्ट इयरला. त्याला डिस्काउंट मिळालेलं आहे ना सॅलरीड असल्यामुळे. सेकंड इयरपासून त्याला 8,378 रुपये एवढा प्रीमियम त्याला बसतो. त्याचं बेस प्रीमियम आहे 7,100. टॅक्स पकडून 8,378 होतात. त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळून 7,959 रुपये म्हणजे 8,000 रुपये पकडून चला तुम्ही. 8,000 रुपये पहिल्या वर्षी आणि सेकंड इयरपासून 8,378 रुपये. अशा पद्धतीचा हा काय आहे, प्युअर NROP. एन म्हणजे नॉन रिटर्न ऑफ प्रीमियम. प्युअर टर्म म्हणजे फक्त पैसे भरायचे आहेत. काही झालं 40 वर्षात तर 50 लाख रुपये मिळणार आणि काही नाही झालं आणि 50 ते 40 वर्षानंतर त्याला काही भेटणार नाही. नॉन रिटर्न ऑफ प्रीमियम असं आहे. आता पुढे रिटर्न ऑफ प्रीमियमचं बघू आपण. तर लाईफ प्रॉमिसच्या ऐवजी ते लाईफ प्रॉमिस प्लस म्हणायचं. लाईफ प्रॉमिस प्लस आणि इथे आपण 40 केलं. 40 वर्ष सॅलरीड आहेत. आता इथे बघा बेस आहे 10,799. GST पकडून 11,200. पण पहिल्या वर्षाचं डिस्काउंट मिळून 10,700 आणि सेकंड इयरपासून 11,000. म्हणजे थोडासा प्रीमियम वाढतो परंतु भरलेला सगळा प्रीमियम आपल्याला परत मिळतो. हा आहे लाईफ प्रॉमिस प्लस. ह्याला रिटर्न ऑफ प्रीमियम सुद्धा आहे. म्हणजे भरलेले सगळे पैसे परत मिळणार. म्हणजे आता 40 वर्षामध्ये दरवर्षी 10,000 म्हणजे टोटल तो भरणार 4 लाख रुपये. 4 लाख आणि वर्षे 800, 832 म्हणजे 4,32,000 रुपये आपण भरणार. ते सगळे पैसे आपल्याला 40 वर्षानंतर मिळणार किंवा 25व्या वर्षानंतर 26व्या वर्षी भरलेले पैसे परत घेऊन आपण पॉलिसी बंद करू शकतो. तर अशा पद्धतीने हा ROP आहे. आता इथे ना लिमिटेड पेचं बघूया आपण. लिमिटेड पे. लिमिटेड पेमध्ये 12 वर्ष आपण पेमेंट करणार आणि 40 वर्ष आपल्या टर्म असणार आहे. आता हे ना लाईफ प्रॉमिस इथे काय करू, लाईफ प्रॉमिस बघू फक्त. म्हणजे प्युअरचं बघू फक्त. प्युअरचं बघूया आपण. प्युअर आहे 12 वर्ष पेमेंट करणार आणि 40 वर्ष पुढचं बेनिफिट घेणार आपण. किती येतं बघा,
बघा फक्त 12 वर्ष आपण भरत आहोत. हां, नॉन रिटर्न ऑफ प्रीमियम आहे. तर पहिल्या वर्षापासून आपल्याला 12,450 रुपये आपला एवढा प्रीमियम येतो. 12च वर्ष भरतो आपण आणि 40 वर्ष आपल्याला बेनिफिट आहे. म्हणजे हे सगळ्यात परवडतं. 40 वर्ष भरण्यापेक्षा फक्त 12 वर्ष आपण 13,000 भरले. टोटल विथ इन्क्लुडिंग GST 14,691 रुपये, विथ डिस्काउंट 13,900, म्हणजे 14,000 रुपये आपला प्रीमियम आहे. 12 वर्ष भरला आपण. 14 गुणिले 12 म्हणजे साधारण 1,80,000, 2 लाखाच्या आतच आपले अमाऊंट भरून होते. परंतु 40 वर्ष पुढचे आपल्याला 50 लाख काय असतो आपला इन्शुरन्स असतो, लाईफ इन्शुरन्स असतो. आणि काही नाही झालं तरी भरलेले पैसे आपल्याला सगळे परत मिळतात. 25 वर्षानंतर कधीही आपण हा पॉलिसी बंद करू शकतो. आपण इथे नाही मिळणार, इथे NROP, इथे आपल्याला काही भेटणार नाही आहे. प्युअर आहे हा. इथे आपण 14,000 रुपये भरणार फक्त. आता आपण ROP बघूया. रिटर्न ऑफ प्रीमियमवाला ते 12 वर्ष भरणार आपण. पॉलिसी टर्म आहे 40 वर्ष. वर्ष भरला. पॉलिसी टर्म आपण 40 घेतली. आपण NROPला 14,000 होते प्रीमियम. आता ROPला किती आहे बघूया. ROP म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियम. हां, आता बघा इथे NROP सुद्धा 14,000 होता आणि इथे ROP सुद्धा 14,000 आहे. आलं लक्षात. विथ रिटर्न ऑफ प्रीमियम इथे 14,000 आहे आणि मगाशी NROPला सुद्धा 14,000च होता. त्यामुळे ROP घेतलेलं इथे परवडतं. अनेकदा लाईफ प्रॉमिसपेक्षा लाईफ प्रॉमिस प्लस आपल्याला स्वस्त पडतं किंवा जास्त अमाऊंट नाही. बघा इथे 14,047 रुपये फक्त एक्स्ट्रा आहेत, पण भरलेले सगळे पैसे परत मिळणार आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी NROP बघितलेलं, तिथे आपल्याला काही परत मिळणार नव्हतं. 14,000च तिथे जात होते अमाऊंट. इथे आपल्याला ROPला टॅक्स कमी असतो आणि NROPला टॅक्स जास्त असतो. त्यामुळे टोटल आपल्याला भरायचं जे अमाऊंट आहे ती तेवढीच असते. तिथे टॅक्स आपण जास्त भरतो NROPला आणि ROPला टॅक्स कमी भरतो. तर हा दोन्हीतला डिफरन्स आहे ROPमधला आणि NROPमधला. त्यामुळे आपण ROP शक्यतो प्रेफर करूया कोणाला द्यायचं झालं तर. आणि इथे आपल्याला EPसुद्धा चांगला आहे ROPला. तर ROP म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियमवाला टर्म इन्शुरन्स आपण सर्वांना द्यायचा आहे. तो स्वस्त पडतो.